जिल्ह्यातील सर्व कामगार संघटना आणि कामगारांनी मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि प्रधान सचिव कामगार विभाग यांना निवेदन असं दिलं आहे की 13 जुलै रोजी महाराष्ट्र शासनानं कामगार विभागाच्या असा जी.आर. काढलेला आहे की त्यातील जी कामगारांना शिष्यवृत्ती होती ती पूर्णतः बंद करण्यात आली। 1ली ते 9वी पर्यंत पूर्ण शिष्यवृत्ती बंद आहे, 11वीची बंद आहे। त्याच्यानंतर लग्नाचे जे क्लेम असतात कामगारांच्या मुलींचे, स्वतः कामगारांचे आणि डिप्लोमा डिग्री अशा सर्व योजना त्यांनी बंद केल्यात। आणि या प्रकारे असं त्यांनी म्हणजे कामगारांबाबतीत केलंय की महाराष्ट्रातल्या सर्व कामगारांना त्यांनी चुना लावलेला आहे। त्यामार्फत आम्ही आज निवेदन दिलं आहे। काय नुकसान होत आहे? नुकसान भरपूर आहे। आता त्यांनी असं केलं की आम्ही वस्तू स्वरूपात वाटप करणार, पण कामगारांना वस्तूची गरज नाही तर आर्थिक पैशाची गरज आहे, जेणेकरून त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं। पण ह्या कामगार मंडळाचा असा कारभार आहे की त्यांना असं वाटत आहे की कामगारांच्या मुलांनी शिक्षणच घेऊ नये आणि हे सगळं पूर्ण त्यांनी कंत्राटीकरण केलं आहे। कंत्राटीकरण केल्यामुळे त्यांना वस्तू स्वरूपात वाटप करायचे। वस्तू स्वरूपात वाटप म्हणजे ह्याचा फक्त फायदा फक्त कंत्राटालाच होणार आहे। आम्ही आता मागणी जर आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही 3 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कामगारांना लावला चुना या आशयाखाली आम्ही 1 दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत। खूप असे गोरगरीब कामगार असे आहेत की त्यांच्या शिष्यवृत्तीवर त्या पालकांच्या शिक्षणाचं लागत होतं। अशा योजना ह्या शासनाने पूर्णपणे बंद केलेल्या आहेत। आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलेलं आहे की ह्या पूर्ण स्कॉलरशिपच्या जी बंद केलेल्या आहेत पूर्ण चालू ते करावं, अन्यथा आमचं 3 तारखेला आपलं काय नाव आहे चुना लावा हे आंदोलन